तर सामना सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षण सजवण्याच्या तयारीमध्ये आपण पाहतोय वरंदवी ताडाले हा संघ. 4 षटकांचा सामना. पंचांची जोडी मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय संजय पाटील सर मॅन फ्रॉम कारिवली आणि त्यांच्या समवेत दिलीप पाटील सर मॅन फ्रॉम गोवे हे ऑफिशियल पंच आपण सध्या मैदानामध्ये जाताना पाहतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये जे पंच आपण पाहतोय ते नक्कीच उत्कृष्ट क्रिकेटर देखील राहिलेले आहेत. 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये पहिले षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असणार आहे. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आहात श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघर आयोजित जॉयकुमार चषक 2024चं दिमागदार आयोजन स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसामधील सामना क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळेल. वरळवी ताडाली विपक्ष यशवंत स्मृती राहणार या दोन संघामध्ये. ताडाली संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय आणि ताडाली संघाचं देखील मेगा इव्हेंट डे नाईट स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धर्मराज चषक ताडाली 26 डिसेंबरपासून त्या स्पर्धेला सुरुवात होईल आणि त्यानंतर राहणार संघ देखील आपण इन ॲक्शनमध्ये पाहतो आणि राहणार संघाचा देखील मेगा इव्हेंट नवीन वर्षामध्ये आपण 17 जानेवारीपासून 19 जानेवारीपर्यंत पाहणार आहोत. सलमी जोडी मैदानामध्ये राहणार संघाकडून आदित्य आणि त्यांच्या समवेत त्याचा सक्रिय फलंदाज प्रणय, तर भाविक बजागे या वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक पॉलफेज हाताळण्यासाठी सज्ज होतोय. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवरप्लेचं आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 5-4 अशी क्षेत्ररक्षण व्यवस्था. इथे मात्र कट किल्ल्या चेंडूला पंच किल्ल्या चेंडू निघून जातोय या कव्हरच्या डोक्यावरून स्वीपर कव्हर मधून सीमा पार. पहिल्याच चेंडूवर पहिला दमदार चौकार. बरोबर 2 वाजता पहिला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. जर कुठलाही गोलंदाज विकेट हॅट्रिक पूर्ण करतो तर बंटी पाटील साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. इथे मात्र इनफिल्डच्या वरून हा फटका देखील पाहायला मिळते. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धाव संख्या सिंगलने 5 वर पोहोचते. भाविक बजागे फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय वरळवी ताडाली संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घालतोय. इथे मात्र खांद्याचा वापर करून चेंडू हाताला गेलेला आहे, निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, धाव संख्या स्थिर, धाव प्लेवर 5 धावा. आपण सामना पाहतोय यशवंत स्मृती राहणार विपक्ष वरळवी ताडाली या दोन संघामध्ये. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मसल चांगला वापर भाविक बजागे करतोय. आपण पाहतोय खांद्याचा वापर करून हा चेंडू हाताला जातोय. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. भीम टोला, वज्र टोला आणि चेंडू मिडविकेटच्या वरून सीमा रेषा बाहेर गेला. षटकार. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते. 11 धावा. पहिले षटक मार्गस्थ आणि 5व्या चेंडूवर हा षटकार पाहायला मिळतोय फलंदाज प्रणयच्या बॅटमधून. पॉवरप्लेचं षटक आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय जास्त संख्येने या बहुसंख्येने क्षेत्ररक्षक 30 या सर्कलमध्ये आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना फलंदाज. इनफिल्डच्या वरून पुन्हा एकदा हो उंची जास्त, लांबी देखील जास्त, चेंडू निघून जाईल सीमा बार. 6 धावांसाठी आणखीन एक षटकार. 2 में 2 ठोकणारे. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार प्रणयच्या बॅटमधून पाहायला मिळतात आणि षटकारांनी संघाचे धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. धाव प्लेगर 17 वर पोहोचते. पहिल्या षटकाची समाप्ती. बिनबाद जिंदाबाद संघाची धावसंख्या पाहायला मिळते. या यशवंत स्मृती राहणार संघाची धाव प्लेगर 17 धावा.
4 षटकांचा सामना आपण पाहतोय या महेंद्र नाईक फॅम टीम यशवंत सुमती राहणार संघ सध्या फलंदाजी करताना आपण पाहतोय. चार षटकाचा सामना आपण पाहतोय. या पावसाचे षटक समाप्त झाले आणि पावसाच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या चांगली 17 आपण पाहतोय आणि जमेची बाजू आहे की राणा संघाने कुठल्या प्रकारचा गडी इथे गमावलेला नाही. प्रत्येकी 4 षटकांचा आपण सामना पाहतोय. पहिले षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 17 आक्रमक सुरुवात अगदी पॉझिटिव्ह स्टार्ट आपण पाहतोय. स्वप्न सुरुवात फ्लाइंग स्टार्ट. हर्षल गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र पाहिला आणि या सोडून दिला. 55 इशारा वाईट अव्वंतर धाव. पहिल्या चेंडूत दिशांना हाताळताना गोलंदाज हर्षल पाहायला मिळतोय. अव्वंतर धावाचे देखील खातं उघडलं जाते. संघाची धावसंख्या 18 धावा. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बीट होतोय फलंदाज. धावसंख्या स्थिर धावफलकावर 18 धावा. आज बऱ्याच फलंदाजांनी या रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला मात्र आपण पाहतोय या की या यशस्वी ठरताना फलंदाज दिसलेले नाहीत. इथे मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेलपाच रूपाने फलंदाज बाद. पहिला फलंदाज बाद होतोय यशवंत सुमती राहणार या संघाचा. आदित्य हा बाद होऊन बॉलमध्ये परतताना आपण पाहतोय. आदित्यने बाद होण्यापूर्वी एका चौकाच्या मदतीने 5 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. न्यू बॅटर लगेच मैदानामध्ये पाठवायचं आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये जातोय या विवेक नाईक. पहिली सफलता अर्जित करताना आपण पाहतोय हर्षल गोलंदाज. सुरू असलेला सामना आपण पाहतो या यशवंत सुमती राहणार विरुद्ध वरलदेवी ताडाल या दोन संघामध्ये. आज आपण आयोजक संघ कालिका माता वडघर संघाला देखील इन ॲक्शनमध्ये आपल्या चषकामध्ये खेळताना पाहणार आहोत. कालिका माता स्पोर्ट्स वडघर आयोजित जॉयकुमार चषक 2024चं आयोजन आपण पाहतोय आणि आयोजक संघ देखील आज खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. विपक्ष गावदेवी पूर्णा संघाने देखील पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. इथे या बॅटच्या मधोमध चेंडूला घेता आला नाही. इष्टरक्षकाच्या मागे चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक धाव फलंदाज वेग पूर्ण करतोय. धावसंख्या 19 धावा. हर्षल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर यावेळी सामना करेल फलंदाज प्रणय. इथे मात्र वेगवान चेंडू मात्र दिशा भरकटतोय. या 55 इशारा वाईट जातोय. अव्वंत धावाच्या रूपाने धावसंख्येमध्ये या 1 ने भर. धावसंख्या 20 धावा. इथे कट केलेल्या चेंडूला बॅकवर्ड पॉइंट रिजनमध्ये चेंडू जातोय. या दोन क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करतात मात्र दोन्ही क्षेत्ररक्षक तिथे सफल ठरत नाही आणि परिणामस्वरूप चेंडू निघून जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. या चौकारीने संघाची धावसंख्या 24 वर पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना
गावदेवी पूर्णा संघाचा संघनायक आपण जर इथे उपस्थित असाल, गावदेवी पूर्णा संघनायक अथवा कुठलाही प्रतिनिधी, तर आपण लगेच संपर्क साधायचा आहे. इथे लॉर फुलटा चेंडू मिस टाइम फटका, चेंडू आकाशामध्ये उभा राहिलेला आहे आणि आपण पाहू शकता झेल मात्र तिथे ड्रॉप केला जातोय. जीवदान मिळतंय फलंदाजाला. या जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज धावा पूर्ण करतात. संघाची धावसंख्या 26 धावा. नेक्स्ट मॅच मध्ये आपण कालिकामध्ये वडगड संघाला देखील खेळताना पाहणार आहोत आणि वडगड संघ आपल्या आयोजन मध्ये नक्कीच खेळताना पाहायला मिळेल. इथे समोर खेळलेला स्ट्रेट हिट लॉंग ऑफ आणि लॉंग अंच्या मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार आणि षटकाची समाप्तीचा देखील इशारा आलेला आहे. पंच दिलीप पाटील सरांकडून 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांची समाप्तीनंतर राहणार संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ती 1 बाद 30 धावा. बरोबर 15च्या सरासरी प्रति षटकामागे धावा झळकल्या आहेत यशवंतमध्ये राहणार या संघाने. सरासरी चांगले आहे आपण पाहतोय या कारण बरोबर 15ची सरासरी आत्तापर्यंत कायम आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा. प्रेम सूर्यवंशी आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. गावदेवी पूर्णा संघाचा संघनायक अथवा प्रतिनिधी आपण जर इथे उपस्थित असाल, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण आयोजन कमिटी मेंबरशी संपर्क साधायचा आहे. विना विलंब लगेच आपण संपर्क करायचा आहे. गावदेवी पूर्णा संघनायक अक्षय टावरे 2 षटकांसाठी बरोबर 10 मिनिटे खर्च केलेले आहेत. अगदी वेळेवर खेळ पाहायला मिळतोय आणि ही अपेक्षा नक्कीच इतर संघांकडून देखील असणार आहे. इथे या काळपेचे सारे चेंडू टोललेले आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त 1च धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. संघाची धावसंख्या 31-31. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय वरालदेवी ताडाली संघ, तर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यशवंत स्मृती राहणारा संघ. प्रेम सूर्यवंशी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. इथे दोरून खेळण्याचा प्रयत्न स्वेर चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा आलेला आहे. अव्वांतर धाव स्कोरबोर्डवर 32 धाव पाहायला मिळत आहेत. इथे मात्र मेश टाइम फटका मात्र सेफ लँडिंग होईल. झेल होण्यासारखी संभावना नाही. कव्हर रिझनमध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. आजच्या दिवसाचे जर हायलाइट्स पाहिजे झालं तर आजच्या दिवसामधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम देखील वेताळ स्पोर्ट्स कोपर संघाचे नावे आणि सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम देखील वेताळ स्पोर्ट्स कोपर संघाचा फलंदाज यश घरतच्या नावे. 42 धावा त्यांनी कुठून काढल्या होत्या. मात्र त्या संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आलेलं आहे. इथे समोर खेळल्याचा होता चेंडू जातोय या लॉंग लेग रिझनकडे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला अडवून फेकी करतोय. 2 धावा दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. 36 धावा 36 लॉस फॉर द 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि यानंतर अजून एक षटकाचा खेळ शिल्लक असणार आहे. धावसंख्या चांगली पाहायला मिळते राहणार संघाची. 36 धावा धावपल्याकडे झलकल्या गेलेल्या आहेत. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. जेवढी जास्त उंच आणि तेवढे जास्त अंतर चेंडू होतोय सीमारेषे बाहेर. छूम अंतर षटकार. सुरेख फटका आपण पाहतोय या
चेंडू स्लॉटमध्ये आणि या फलंदाजांना पाठवलंय त्याला दुसऱ्या फ्लॉटमध्ये. धावसंख्या 6 वेगाने वाढते. धावसंख्या 6 वाढून होते ते धाव प्लेकर 42 धावा. प्रणय मडवी या चेंडूला बडवी. चांगला फटका आपल्याला पाहायला प्रणय मडवीच्या बॅटमधून. धावसंख्या 6 या वेगाने वाढलेल्या 42 वर पोहोचलेले. बॉटमॅनचा चांगला वापर प्रणय मडवी यांनी हा फटका केल्यासाठी केला होता. हा तिसरा षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतो. आतापर्यंत चांगली इनिंग त्याने बिल्डअप केलेली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र आपण पाहतोय की कार्पेटचे सारे चेंडू थ्रो देखील कलेक्ट करता आले नाही गोलंदाजाला आणि धावचीची संधी देखील गमावलेली आहे. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केले आहेत. संघाची धावसंख्या 4 44 धावा. प्रेम सूर्यवंशी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. तिसरे षटक हाताळण्यासाठी या ताडेल संघाकडून आलेला आहे. तर सामोरे जाईल फलंदाज प्रणय मडवी. इथे मात्र चांगला चेंडू अगदी आउटसाइड हा चेंडू हाताळलेला आहे. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने षटकाची देखील समाप्ती. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांची समाप्ती अंती यशवंत सुमती राहणार संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 44 धावा. बरोबर 15 मिनिटांमध्ये 3 षटके पूर्ण केलेले आहेत. कौतुक करावं लागेल वऱ्हाडी ताडाली संघाच्या गोलंदाजांचा की जो वेल त्यांना दिला होता त्या वेलेवर त्यांनी आपला 3 षटकांचा खेळ पूर्ण केलेला आहे. मात्र पूर्णा स्पोर्ट्स गावदेवी पूर्णा संघाने संपर्क साधायचा आहे. गावदेवी पूर्णा संघ नाईक अथवा प्रतिनिधी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालं. कालिकामध्ये वडगर विपक्ष गावदेवी पूर्णा या 2 संघामध्ये गावदेवी पूर्णा संघाचा संघ नाईक अक्षय टावरे किंवा जय इताडकर आपण जर इथे उपस्थित असाल तर लगेच संपर्क साधायचा आहे. तीन षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्ती तर धावसंख्या 44 धावा. आणि शेवटचं षटक आता मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय. वऱ्हाडी ताडाली संघाकडून अजय चौधरी. तर यावेळी सामोरे जाईल फलंदाज विवेक नाईक. विखुरलेलं क्षेत्ररक्षण दूरवर फैलावलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इथे या खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हर रिझनमध्ये चेंडू जातोय. तोपर्यंत एका धावने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज विवेक आणि सिंगलने संघाची धावसंख्या 45 धावा. स्ट्राईक नक्कीच आता मात्र प्रणय मडवीकडे पाहायला मिळते. ज्याच्या बॅटमधून 3 षटकारांनी एक चौकार देखील आलेला आहे. यावेळी फुलटा चेंडू होता. फायदा उचलला नाही. हॉर्नसेटला खेळण्याचा प्रयत्न ॲक्रोचा लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क प्रणयला साधता आलेला नाही. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण सामना पदे वऱ्हाडी ताडाली विपक्ष यशवंत स्मृती राहणार या 2 संघामध्ये. पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. शेवटचे षटक मार्गस्थ अजय चौधरी. शेवटचे षटक वऱ्हाडी ताडाली संघाकडून हाताळतोय. तर सामोरे जाईल फलंदाज प्रणय मडवी. इथे फुलटॉचवर घेऊन चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. लॉफ्टेड फटका मात्र सरळ लॉग ऑनच्या हातामध्ये आणि या प्रणय मडवी याची गेली मात्र इथे संपुष्टात येते. प्रणय मडवी यांनी या बाद नोप्रिवी या 34 धावांचं महत्त्वाचं योगदान बिग हँड दिलं जाते. ह्या टाळ्यांचा आवाज नक्की डगआउटमधून आपल्याला ऐकायला येतोय. कारण प्रणय मडवी यांनी या 34 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. न्यू बॅटर मृणाल आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 45 धावा ज्यामध्ये 34 धावांचं योगदान प्रणय मडवीचं राहिलेलं आहे.
ज्यामध्ये 3 षटकार 2 चौकारांचा देखील समावेश पाहायला मिळाला होता. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे, उंचच उंच आणि लांबच लांब, लांब पल्ल्याचा षटकार. एक मारा लेकिन शॉलेट मारा. आल्या मृणाल यांनी या षटकाराने आपला अकाउंट ओपन केलेलं आहे. संघाची धावसंख्या 6 ने वाढून होते. ती धावफलकावर 51 अर्धशतक देखील क्रॉस झालेले आहे. पंच इशारा करतात वाईडचा, अवांतर धाव वाईडच्या रूपाने आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावं लागेल. धावसंख्येमध्ये 1 ने भर, धावसंख्या 52 धाव 52. इथे मात्र पुन्हा एकदा दिशान चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 1 ने भर, पंचांना विजय ठेवलेला आहे गोलंदाज आपण पाहतोय अजय चौधरी याने, कारण लगातार दुसरा चेंडू हा वाईड चेंडू. भावेश नाईक राहणार यांच्याकडून यशवंत समिती राहणार चांगला हार्दिक शुभेच्छा झालेल्या. धन्यवाद भावेश नाईक, आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होते या बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये थोडंसं वम्बलिंग पाहायला मिळते आणि परिणामस्वरूप धावांची लयलूट करताना फलंदाज मात्र तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद झालेले आहे. तर अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ देखील समाप्त झालेला आहे. पहिल्या डावामध्ये या 4 ओव्हरमध्ये यशवंत स्मृती राहणार संघाने आपल्या धावपलीकडे धावा झळकलेल्या त्या 55 आणि या 56 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ते वराल देवी ताडाले या संघासमोर. तर गावदेवी पूर्ण संघ नाही आपण टॉससाठी या नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला कालिकामध्ये वडगर विपक्ष गावदेवी पूर्ण या दोन संघामध्ये. गावदेवी पूर्ण संघ एक अक्षय टावरे किंवा जय इताडकर आपण जर इथे उपस्थित असाल तर लगेच आमच्या प्रिन्स यांना आसरे इंटरपाजेस टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचं आहे. तर प्रिन्स अँड नासरे इंडिया बजेस टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदेव स्पोर्ट्स पूर्ण विपक्ष श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघर या दोन संघामध्ये. विशाल पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. गावदेवी वडगर संघ कालिका माता स्पोर्ट्स वडगर संघाचे संघनायिका तसेच गावदेवी स्पोर्ट्स पूर्ण संघाचे संघनायिका टॉस बॉक्समध्ये आलेले आहेत. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. नाण्याच्या दोन बाजू नक्कीच आपण पाहू शकता. एका बाजूला जयकुमार तर दुसऱ्या बाजूला कालिका माता संघनायकाचा कालिका माता कॉल आहे आणि कालिका माता चाललेला आहे. तर टॉस जिंकलेला या कालिका माता वडगर संघाच्या संघनायकाने टॉस जिंकलेला आहे. नक्कीच आपण जास्त वेळ घेणार आहोत. निर्णय काय असेल? क्षेत्रक्षण स्वीकार. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. मी घेऊन जातोय टॉस बॉक्स मधून सरळ आमच्या कॉम बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच सुभाजी धुमाल सर. वन्स अगेन तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या दुपारच्या सत्रामध्ये. कालिका माता स्पोर्ट्स वडगर आयोजित जयकुमार ट्रॉफी 2024 भव्य दिव्य पर्व
दिवस पहिला आणि मॉर्निंग सेशनपासून अतिशय चांगला खेळ आपण या स्पर्धेमध्ये पाहिला आणि दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला ही लढत पाहायला मिळत आहे. यशवंत स्पोर्ट्स राहणार त्यांचा विपक्षामध्ये वरालदेवी ताडाली अशी ही बॅटल पहिलं सत्र जिथे समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवला गेला. टोटल आपण पाहिलं 55 बनवलं गेलं आणि 56चं टार्गेट. त्यामध्ये आपण पाहिलं वन्स अगेन या सामन्यामध्ये आपण पाहिलं प्रणयची बॅटिंग. आजचा दिवस पहिला सामना, दुसरा सामना, तिसरा सामना देखील प्रणयने जे सातत्य अगदी राखले ना त्याच्या खेळामध्ये कौतुकास पात्र. भाविक यांच्यासाठी प्राईज लावलं गेलं विशाल दादांच्या माध्यमातून. सिक्सर हॅट्रिक जर कंप्लीट केली तर 1000 दिले जातील. आणि बघा यापुढील होणारा जो सामना आहे त्याचा टॉस देखील झाला. आपल्याला या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ, यजमान संघ इन ॲक्शनमध्ये दिसेल, ज्यांच्या माध्यमातून आपण ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतात मित्रांनो. कारण बघा एखादी स्पर्धा माइंडमध्ये विचार करणं की 3 दिवसाची आपल्याला स्पर्धा करायची आहे, चांगली करायची आहे, ते विचार करणं आणि ते विचार अस्तित्वात उतरवणं या दोन्ही गोष्टींमध्ये फार मोठा फरक आहे. पण विचार देखील केला, ध्येय देखील केला, निश्चय देखील केला आणि त्या जोरावरती ही दमदार स्पर्धा आपण वडगर संघाच्या माध्यमातून पाहतोय. पहिलाच बॉल ऑन साईडला, काय सुभागत केलंय, वा भाविक वा. पहिलाच बॉल, पहिला षटकार. षटकाराने आगाज आणि असे फटके खेळायचे देखील आहेत कारण 56चा हा चेज आहे. 56 बनवायचात. पहिला बॉल जर आपण विचार केला आदित्यचा आय थिंक सो मिश्रण करण्याचा प्रयत्न होता, धीम्या गतीने आला आणि धीम्या गतीने जरूर आला पण जास्त गतीने मैदानाच्या बाहेर देखील गेला. षटकाराने सुरुवात 6 धावा फलकावरती. आता कमबॅक आदित्य कसं करेल कारण रन्स आहे डिफेंड करण्यासाठी भरपूर. नेक्स्ट बॉल मिस्टामिंग लास्ट बॉलवरती सिक्सर जरूर आला बट कमबॅकची संधी. लॉंग ऑन द फील्ड डाऊन दी बॉल, मिस्टेक होणार नाहीये. षटकारानंतर कमबॅक आदित्यचा मोठा धक्का, भाविकला जावं लागेल वापस. आणि बघा एखादी मिस्टेक होणं खेळामध्ये भाग आहे बट त्या मिस्टेक नंतर त्याच्यामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट कशा प्रकारे आणतो, आपण कमबॅक कशा प्रकारे करतो, ही गोष्ट प्रामुख्याने कोणत्याही खेळामध्ये मॅटर करते. बघा पहिल्या बॉलवरती मिस्टेक झाली, लाईन अँड लाईन थोडी गती देखील कमी राखली, त्याच्यावरती सिक्सर आला बट नेक्स्ट बॉल अतिरिक्त गतीने टाकला आणि त्याचा फायदा नक्कीच मिळाला. कारण भाविकची विकेट अगदी पहिल्या षटकामध्ये ज्या भाविकने मागील सामन्यामध्ये इंडिव्हिज्युअली 42 बनवला होता त्याला अवघ्या 2 चेंडूवरतीच डगआउटची दिशा आदित्य नाईकने दाखवली. नवीन फलंदाज आता क्रमांक 3 हर्षल येतो. नेक्स्ट बॉल आणि येता क्षणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटला, फील्डर डाऊन दी बॉल. आणखीन एक सफलता. 56 डिफेंड करायला आता सुरुवात झाली कारण षटकारानंतर बॅक टू बॅक 2 झटके दिलेत आदित्यने. बघा अगदी सुरुवात चांगली झाली, पहिला बॉल षटकार बट त्यानंतर हे जे 2 धक्के लागलेत ना ते टोचत आहेत. कारण चेजिंगमध्ये मित्रांनो बघा तुम्ही किती खऱ्या अर्थाने ना किती क्विक खेळता, किती फास्ट खेळता, त्याच्यापेक्षा जास्त हे मॅटर करतं की तुम्ही तुमच्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाता की नाही. षटकार जरूर पहिल्या बॉलवरती आला बट त्यानंतर कदाचित ज्या खेळपट्टीवरती थांबण्याचं कार्य होतं, इनिंग चालवण्याचं कार्य होतं ते भाविकने देखील केले नाही. त्यानंतर हर्षलाला त्याने देखील केले नाही. बॅक टू बॅक 2 धक्के लागलेत. आता या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का? आदित्य नाईक हॅट्रिक बॉल टाकण्यासाठी तयार होतो. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर कीर्तिराज आपल्याला पाहायला मिळेल. हॅट्रिक बॉल, हॅट्रिक बॉल दरम्यान इथे फेस करण्याकरिता आधी आपल्याला कीर्तिराज स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळेल.
आणि विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली आदित्य नाईकने तर भावेश दादा नाईक दादांच्या माध्यमातून तब्बल 1000 दिले जातील. भावेश नाईक म्हटलं तर स्वतः एक चांगले खेळाडू आहेत. ते विलास स्पोर्ट्स राहणालमध्ये आपल्याला इनॅक्शनमध्ये दिसतील, पण सध्या घडीला त्यांचाच गावचा संघ आणि नेहमीच या दोन्ही संघांमध्ये मैत्रीचे संबंध नेहमीच राहिलेत. हॅट्रिक बॉल राऊंड द विकेट. आदित्य धीमा गतीने टाकला होता, चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी होती, डॉट बॉल येतोय आणि पहिल्या षटकानेच ना आदित्यच्या पहिल्या 4 चेंडूंनेच ना या सामन्यामध्ये आता फार पुढे नेऊन उभं केलं यशवंत स्पोर्ट्स राहणार टीमला. ही गोष्ट महत्त्वाची होती कारण बघा 56 चेज होऊ शकल्या असता आणि होऊही शकतात अजून देखील, बट स्टार्ट जो झाला आहे ना तो ऊर्जा संचारित करणारा आणि पॉझिटिव्ह स्टार्ट राहणार टीमसाठी, कारण 2 धक्के 6 धावा फक्त धावफलकावरती. स्विचचा फटका खेळायचा होता, कीर्तिराज फिल्डर आहेत उपस्थित, कॅच पकडली जाईल. 3रा धक्का देखील लागला. पहिलं षटकाराने आगास, पण त्यानंतरचे 4 चेंडू आणि त्या 4 चेंडूंवरती 3 बॅट्समनला डगआउटची दिशा दाखवली आदित्य नाईकने. व्हॉट अ स्टार्ट. तीन धक्के दिलेत. सध्याच्या घडीला बघा ज्या गोष्टीची चर्चा आम्ही जस्ट केली की खेळपट्टीवरती टिकणं देखील गरजेचं, कारण येत्या क्षणी जर तुम्ही चुकीच्या चेंडूवरती चुकीचा फटका खेळला तर त्याचा खऱ्या अर्थाने पाकलं गेले तर मोस्ट ऑफ हेच चान्सेस असतात मिस्टामिंग स्ट्रोक, विकेट जाण्याची शक्यता. आणि तेच घडलंय. बघा जे 3 बॅटर्स आऊट झालेत ना ते कॅच आऊट झालेत, मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नांमध्ये आऊट झालेत. आणि त्यामध्ये आपण देखील असं देखील म्हणू शकतो की शॉट सिलेक्शन जे मॅटर करत होतं ते योग्य पाहायला मिळालं नाही आतापर्यंत. डाऊन द लेग साईड लाईन खराब, अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल धावफळके अतिरिक्त रनच्या मदतीने. आता स्कोर कार्ड पुढे जातोय 7 धावा धावफळकावरती आणि अजून देखील चेंडू शिल्लक असेल या फर्स्ट ओव्हरमध्ये. येणारा 1 चेंडू. बघा षटकारानंतर कमबॅक, जी गोष्ट मी सांगितली की एखादी चूक करणं हे चुकीचं नाही आहे, पण त्या चूक नंतर इम्प्रूव्हमेंट महत्वाची. फुल लेंथ टाकलाय, 4थ्या विकेटची चाहूल लागली आहे. 4थी विकेट देखील मिळेल का? यस मिळेल. लॉंगॉनला कॅच पकडली गेली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि एक ड्रीम स्पेल. एका ओव्हरमध्ये तब्बल 4 विकेट काढलेत आदित्य नाईकने आणि फक्त खर्च केल्या 7 धावा. चार विकेट काढणं एका ओव्हरमध्ये फार रेअरली असं आपल्याला काहीतरी पाहायला मिळतं आणि ते कार्य आदित्यने केलं. बघा पहिल्या षटकामध्ये एक प्राइज आदित्य नाईकसाठी लावलं गेलं होतं भावेश दादांच्या माध्यमातून, बट आता प्राइज आहे बॅटर प्रणित चौधरीसाठी. प्रत्येकी षटकारास 500 दिले जातील भावेश नाईक यांच्याकडून. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. आफ्टर फर्स्ट ओव्हर 7 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स टीम वरालदेवी ताडाली. बट आता समीकरण हे थोडं अवघड देखील झालं बिकॉज येणाऱ्या 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता 49 धाब्यांची आवश्यकता इथनं अजून देखील असेल. सेकंड ओव्हर गोलंदाज प्रणय दरम्यान इथे गोलंदाजचे मार्कवरती आणि नवीन जो फलंदाज झाला प्रणित चौधरी त्याच्यासाठी प्रत्येकी षटकारास 500 भावेश नाईक यांच्याकडून. पहिलाच बॉल फुल लेंथ होता. दरम्यान फिल्डर आहेत काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जातो. आता स्कोर कार्ड 8 वरती. बघा अजून देखील जर आपण पाहिलं ना तर सामना पूर्णपणे समाप्त झालेला नाही. अजून देखील या धावा चेज होऊ शकतात, बट मोठे फटके येतील कोणाचा बॅटमधनं हा सर्वात मोठा प्रश्न, कारण गोलंदाजी देखील तितक्या चांगल्या दर्जाचे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेले आहे. नेक्स्ट बॉल आणि दरम्यान हे घडलं काय, बट अंपायर्स दरम्यान इथे सांगतात की कारण बघा चेंडूचा कॉन्टॅक्ट स्टंप सोबत देखील झाला
बट अंपायर्स सांगतात की चेक करावं लागेल. हाईट चेक केलं जाईल. चेक केलं जाईल बिकॉज बघा सर, स्टंप सोबत कॉन्टॅक्ट झाला नसताना तर आय थिंक सो थोडा वेगळा निर्णय देखील येऊ शकला असता. बट पाहावं लागेल, कारण बघा हाईट फॅक्टर आता मॅटर करेल, कारण जर बॅटचा संपर्क झाला तर हाईट फॅक्टर चेक केला जाईल. आणि यस, निर्णय आलेला आहे. बॅटर आउट. सन्माननीय जालिंदरनाथ पाटील साहेबांचं देखील दुपारच्या सत्रामध्ये शुभ आगमन, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि तसेच उज्ज्वल दादा पाटील दादांचं देखील आगमन झालं, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. धक्का आणखीन एक, आता हा 5वा धक्का लागला, म्हणजे आता अर्धी टीम डगआउट मध्ये. तसेच जयेंद्रदादा पाटील दादांचं देखील शुभ आगमन, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. 5 धक्के लागलेत. नवीन फलंदाज आता क्रमांक 7 वरती विकास येतो. बघा माधव ओपनिंगसाठी आला, अजून देखील मैदानात 7 मध्ये आहे, बट फक्त एकच चेंडू फेस केला. नेक्स्ट बॉल शफळून खेळायचं होतं, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू दरम्यान इथे टाकला जातो गोलंदाजाच्या माध्यमातून. सध्याच्या घडीला बघा आता ज्याप्रमाणे इक्वेशन बाकी आहे, ज्याप्रमाणे परिस्थिती आहे, असं वाटतंय की आणखीन एक विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला यशवंत स्पोर्ट्स राहणार संघ पाहायला मिळतो. कारण बघा 5 विकेट्स गेलेत आणि फलंदाज देखील स्ट्रगल करताना दिसतात. पूल करण्याचा प्रयत्न, आणखीन एक विकेट, फाईन लेगला फिल्डर पोहोचतात. 6वा धक्का लागलाय. आता सध्याच्या घडीला बघा रन्स आणि विकेट्समध्ये रेस सुरू आहे की कोण पुढे जाईल, कारण 8 धावा धावफलकावरती आणि हा धक्का लागला आता 6वा. सहा धक्के लागलेत. आता माइंडमध्ये ही देखील गोष्ट असेल, कारण बघा 2 षटकांचा खेळ अजून देखील झाला नाहीये आणि त्या परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर ऑल आउट होण्याची शक्यता देखील आता वाटतीये. कारण भाविक जो एक वर्ल्ड टचमध्ये बॅटर होता, ज्याचं खेळणं आवश्यक होतं या इनिंगमध्ये, बट षटकार त्याचा बॅटमधनं आला, तो देखील बाद झाला. आणि भाविक जसा बाद झालाय ना, त्यानंतर बाकी जे इतर फलंदाज आहेत ते फक्त आलेत आणि गेलेत. तेच कार्य झालं या इनिंगमध्ये आतापर्यंत. कारण 6 धक्के आणि खेळ देखील बघा फक्त 10 चेंडूंचा झालाय. 10 चेंडूंच्या खेळामध्ये 1 षटकार देखील आपण पाहिला आणि त्यामागे 6 बॅटर्स आउट झालेत. नेक्स्ट बॉल डाऊन द लेग साइड लाईन दरम्यान इथे खराब अतिरिक्त रन इथे मिळेल. एखाद्या सामन्यामध्ये या गोष्टी घडू शकतात, बट या गोष्टी जेव्हा घडतात ना, त्यानंतर आपल्याला भरपूर काही शिकण्यासारखं देखील आहे.
की बघा प्रत्येकी मॅचमध्ये अटॅकिंग माइंडसेटने खेळणं ही गोष्ट कधी ना कधी आपल्याला टोचतेच. आणि या इनिंगमध्ये या सामन्यामध्ये ती गोष्ट आता टोचते ताडाली संघाला. फुल लेन टाकला, बॉलर बॅकस्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चांगली फोल्डिंग इथे आपल्याला गोलंदाज प्रणयची पाहायला मिळाली. आणि प्रणयसाठी देखील आजचा दिवस अप्रतिम राहिला, कारण बॅटिंग राहिली तशी गोलंदाजी राहिली. दोन्ही डिपार्टमेंटमध्ये त्याने 101% कमिटमेंटने खेळ दाखवला. त्यानंतर आदित्यचा उल्लेख मी करेन, त्याने देखील विथ बॉल विथ बॅट जबरदस्त खेळ त्याचा देखील राहिला. फुल लाईन टाकलाय, साऊंड तर आलाय. येस, फिंगर अप. आणखीन एक धक्का, आता 7वा धक्का. सात धक्के लागलेत. आता 3 विकेट बघता बघता प्रणयला देखील 3 विकेट मिळाले. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या अखेरीस धाव फलक 9 विकेट गेलेत 7. बघा अंपायर्स स्कोरर आम्हाला सांगतात की ओव्हर कंप्लीट, कारण बघा 2 निर्धाव 3 विकेट 1 सिंगल, षटक समाप्त. अजून देखील 2 ओव्हरचा खेळ खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये बाकी आहे. बट जर आपण पाहिलं तर या मॅचमध्ये जास्त काही उरलेलं नाही आहे, बिकॉज 7 विकेट गेलेत. 2 ओव्हरमध्ये आवश्यकता इथनं असेल जर आपण पाहिले तर हा सामना जिंकण्यासाठी 47 धावांची आवश्यकता, म्हणजे 23.5 रन प्रति ओव्हर इथनं अजून देखील बनवायचे आहेत. थर्ड ओव्हर समतेश गोलंदाजी मार्कवरती तयार होतं. पहिलं आदित्यचं षटक ज्याच्यामध्ये त्याने 4 विकेट काढले. त्यानंतर प्रणय आला, प्रणयने देखील तब्बल 3 विकेट काढले. आता समतेश नाईक गोलंदाजी मार्कवरती तयार होतो आणि माधव स्ट्रायकिंग एंडवरती. समतेश आला ओव्हर द विकेट. समतेशचा पहिलाच बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. या सामन्यामध्ये अजून देखील काही बाकी आहे का? षटकाराला म्हणजे आता येणाऱ्या 11 चेंडूंवरती हा सामना जिंकण्याकरिता 41 धावांची आवश्यकता. 11-41 समीकरण. आणि ज्या एंडने सध्याच्या घडीला बॅटिंग सुरू आहे ना, त्या एंडने उजव्या हातासाठी खेळपट्टी नेहमीच उजव्या हाताच्या फलंदाजासाठी अनुकूल राखली. षटकाराला माधवच्या बॅटमधनं बॅटच्या आतलीकडे लागली आणि विकेट किपरचं कौतुक करूया. जे विकेट किपर आहेत कुणाल आहेत आणि या टीमचे ते कॅप्टन देखील आहेत. काय फिल्डिंग कुणालची पाहायला मिळाली, कारण बघा जर लास्ट बॉल ज्याप्रमाणे बॅट माधवने चालवली होती आणि ज्या स्पीडने बॉल मागे गेला होता, जर कुणालच्या माध्यमातून मिस्टेक झाली असते ना, डेफिनेटली लास्ट बॉलवरती देखील 4 किंवा त्याच्यापेक्षा आपण जर पाहिलं गेलं तर डेफिनेटली 4 धावा मिळू शकल्या असतात. चांगली फिल्डिंग त्याची राखली. डॉट बॉल येतो 10 मध्ये 41. नेक्स्ट बॉल लीडिंग एज हवेमध्ये. आता समतेशला देखील विकेट मिळेल का? स्वतः तोच उपस्थित आणि कॅच देखील समतेशने पकडली कॉटन बॉलच्या स्वरूपामध्ये. आता बाद झाला बॅटर माधव आणि धक्का लागला हा 8वा. आठ धक्के लागलेत. चला नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये पाठवायचा.
नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका. यजमान संघ या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसेल. कालिका माता स्पोर्ट्स वडघर त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला पूर्ण संघ खेळताना दिसणार आहे. नवीन फलंदाज क्रमांक 10 वरती बघा सामना सुरू ठेवायचा. आठ विकेट गेलेत. नेक्स्ट बॉल ऑन साइडला हा फटका. फोल्डर वेगाने पोहोचतो. आदित्य आहे त्या क्षेत्रामध्ये. फक्त मिळेल एक सिंगल. बघा सामन्यावरती ऑलमोस्ट जर आपण पाहिलं तर यशवंत स्पोर्ट्स राहणार संघाने आपलं नाव कोरलंय, कारण 8 विकेट गेलेत. आणि त्या अनुषंगाने जो कमबॅक या शब्दाचा उल्लेख जर आपण केला तर इथनं कमबॅक होणं देखील जवळजवळ अशक्यच वाटतंय. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू खाली देखील राहतोय, बट दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक पुढे जातोय. सतरा धावफलकावरती 17. अजून देखील काही चेंडूंचा खेळ खऱ्या अर्थानं पाहिले गेले तर या ओव्हरमध्ये शिल्लक आहे. यशवंत स्पोर्ट्स लहान संघाचा आज आपण अप्रतिम खेळ पाहिला, कारण पहिल्या सामन्यापासून आपण पाहतो बॅटिंग असो, बॉलिंग असो, फिल्डिंग असो, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये या संघाने जबरदस्त कामगिरी दाखवली. आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर सुपर 3 आहे. आणि हा सामना रानाल संघ जिंकतोय तर सुपर 3च्या अगदी जवळ पोहोचेल. पूल करण्याचा प्रयत्न आणि दरम्यान हा देखील येतोय निर्धाव. आणि अशा प्रकारे दरम्यान इथे खेळ समाप्त होतो. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक 18 विकेट गेलेत. 8 आणि अजून देखील एका षटकाचा खेळ या सामन्यामध्ये शिल्लक. बघा आता खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर सुपर 3साठी कोण दाखल होईल त्यापैकी आपण जर विचार केला तर त्या रेसमध्ये एक पाऊल अगदी जवळ पोहोचतात या सामन्यानंतर राहणार टीम. पण त्यांच्या अगेन्स्ट आजच्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये कोण खेळेल त्याचं उत्तर आपल्याला नंतर मिळणार. यानंतर जी लढत आहे कालिका माता स्पोर्ट्स वडघर त्यांच्या विपक्षामध्ये पूर्ण, आणि त्यानंतर अंजूर संघ खेळणार आहे काल्हेर टीम सोबत. काही चेंजेस असणार आहेत त्याची माहिती देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. बट लास्ट ओव्हर पहिलाच बॉल पूल करण्याचा प्रयत्न. बॉल दरम्यान आपण जर पाहिलं तर लॉंग लेग क्षेत्रामध्ये जातो. फिल्डर पोहोचतात डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे बॉल फील्ड करतात. तोपर्यंत जर आपण पाहिलं फक्त मिळेल एक सिंगल धावफलक या एका धावेचा म्हणते ना. आता 19 वरती पहिल्या सत्र स्पेशली प्रणयचा आपण उल्लेख करूया, ज्या प्रणय 34 धावा बनवला. आणि त्या कंपॅरिझनमध्ये आदित्यने जेव्हा पहिले षटक टाकले, षटकाराने जेव्हा सुरुवात झाली असं वाटलं की हा सामना ना फार आपल्याला अप अँड डाऊन्स फाईट चांगली पाहायला मिळेल. बट त्यानंतर 4 विकेट काढले आदित्यने आणि त्याच्याच पावलांवरती पाऊल टाकून प्रणयने देखील 3 विकेट काढले. आणि पहिल्या 2 षटकांनीच ना या सामन्याचा निकाल ऑलमोस्ट जाहीर केला. कारण बघा जर तुम्हाला 56 चेस करायचे आहेत आणि त्या चेसिंगमध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर 7 बॅटर्स डगआउटमध्ये जात आहेत ना, तर त्यानंतर कोणतंही समीकरण असू द्या ते चेस होणं जवळजवळ अशक्य होऊन जातं. ऑन साईडला खेचून मारला. फोल्डर आहेत काऊ फेसमध्ये. इथे देखील फक्त आणि फक्त एक मिळेल सिंगल. या सामन्यामध्ये जास्त काही उरलेलं नाही आहे, फक्त औपचारिक तास बाकी आहेत. 4 चेंडू अजून देखील शिल्लक असतील. ऑल ओव्हर जर आपण पाहिलं या सामन्यामध्ये फर्स्ट इनिंगमध्ये बॅटर प्रणयचा खेळ आणि त्याच्याच इनिंगच्या जोरावरती 56 पर्यंत पोहोचण्यामध्ये यश देखील मिळालं. 4 चेंडू शिल्लक असतील या मॅचमध्ये. नेक्स्ट बॉल पॅनवरती फुल टॉस हवेमध्ये. फिल्डर पोहोचतील का? पोहोचले जरूर, बट दोन्ही फिल्डर्सला बीट करून हा बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
एक युवा संघ, एक प्रतिभाशाली संघ आणि खऱ्या अर्थाने त्यांच्यामधली जी गुणवत्ता आहे ना, त्याने असं पहिल्या दिवसामधल्या पहिल्या हाफमध्ये ते दाखवून दिलं यशवंत स्पोर्ट्स राहणार. आणि खऱ्या अर्थाने याच टीमच्या माध्यमातून येत्या महिन्यामध्ये आपल्याला 17, 18, 19 जानेवारीला यशवंत स्मृती चषक 2025 देखील या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि जर आपण विचार केला तर एक चांगली यंग टॅलेंटेड टीम आहे भिवंडी परिसरामध्ये. जितकेही खऱ्या अर्थाने जे यंग टीम्स आहेत त्यातपैकी ना एक वेगाने पुढे येणारा संघ, त्यातपैकी आपण या संघाचा उल्लेख करूया. कारण जेव्हाही खेळतात तेव्हा चांगला खेळ आपण त्यांचा प्रत्येकी स्पर्धेमध्ये पाहिला. प्रयत्न चांगले होते आदित्यचे, बट 6 धावा या चेंडूवरती मिळतील आणि चेंडू शिल्लक असेल या सामन्यामध्ये असून देखील शेवटचा एक चेंडू. शेवटचा एक चेंडू बाकी आहे या सामन्यामध्ये. शेवटचा बॉल आणि दरम्यान अशा प्रकारे हा सामना समाप्त. सामना इथे जिंकला यशवंत स्पोर्ट्स राहणार टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स यशवंत स्पोर्ट्स राहणार अँड हार्ड लक टीम ताडाली. वेल प्लेड. अतिशय चांगला खेळ. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. आणि मला तरी वाटतं विचार करण्याची पुन्हा